Hello everyone, welcome once again in our super excellence class. तर या ठिकाणी यस इट्स अ सुपर एक्सलन्स क्योंकि ये फिजिक्स का क्लास है एंड फिजिक्स का क्लास ऑलवेज सुपर एक्सलन्स होता है. तर मागच्या लेक्चर मध्ये आपण काय काय डिस्कस केलं एक 2 मिनिटांमध्ये रिव्हिजन करूया. सो सर्वात पहिल्यांदा बघितलं आपण सरफेस एनर्जी काय असतं. ओके, मी तुम्हाला सांगितलं जे मॉलिक्युल सरफेस वरचे आहेत त्यांच्यापाशी एक्स्ट्रा पैसे आहेत, एक्स्ट्रा एनर्जी आहे आणि त्या एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जीला कोणती एनर्जी एक्स्ट्रा आहे? पोटेन्शियल एनर्जी एक्स्ट्रा आहे. ओके, आणि त्या एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जीलाच आपण एक आगळं आणि वेगळं नाव दिलेलं आहे, ज्याला शुद्ध मराठी भाषेमध्ये म्हणतात आगळं वेगळं. म्हणजे एक काहीतरी डिफरंट असं आपण नामकरण केलेलं आहे, आपण त्याचं बारसं केलेलं आहे असं तुम्ही म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता. ओके, तर मग याचं नाव आहे सरफेस एनर्जी. काय नाव याचं? सरफेस एनर्जी. तर याची डेफिनेशन मी तुम्हाला काल लिहून दिली. क्या डेफिनेशन लिख दिया था मैंने कल आपको? द एक्स्ट्रा एनर्जी पजेस बाय द फ्री सरफेस मॉलिक्यूल. अच्छा, मतलब ही जो एक्स्ट्रा एनर्जी आहे ही फक्त फ्री सरफेसच्या मॉलिक्यूल कडेच आहे आणि त्या एक्स्ट्रा एनर्जीला आपण काय म्हणतो? सरफेस एनर्जी म्हणतो. देन उसके बाद हमने स्टडी किया रिलेशन बिटवीन द सरफेस टेंशन एंड द सरफेस एनर्जी. हाँ सर, बिल्कुल सही बात है. ओके, और ये जो डेरिवेशन है बहुत अच्छे तरीके से मैंने आपको समझाया. मैं आपको क्या बोला था? अरे यार बच्चों, एक वायर ले लो. वायर ले लिया, वायर को ऐसे एक फ्रेम बनाओ. ओके, देन उसके बाद आंकड़ा टाको. मैंने ऐसे आपको बोला था ना, आंकड़ा टाको. हा, त्याच्यानंतर तुम्ही काय केलं? आकडा टाकला क्यूआर. क्यूआरला त्याच्यानंतर तुम्ही हे पूर्ण जे सेटअप आहे ते तुम्ही सोप सोल्युशन मध्ये डीप केलं. त्याच्यानंतर त्याला बाहेर काढलं. या ठिकाणी सरफेस फिल्म फॉर्म झालती. मग क्यूआर ला आपण काय केलं? या ठिकाणी देखिए इस मार्कर पेन की ओर. ओके, क्यूआर ला आपण या ठिकाणी क्यू डॅश आणि आर डॅश पर्यंत शिफ्ट केलं तर त्या ठिकाणी एफ इक्वल्स टू फोर्स लागतो टी इंटू एल. आणि हा जो एल असतो तो काय असतो? ट्वाइस एल असतो. कारण की सरफेस फिल्म जी आपण बघितली होती ती सरफेस फिल्म दोन साईडला बनलेली आहे, कारण की त्याचा अप्पर लेअर एक आहे आणि त्याच्यानंतर लोअर लेअर एक आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण सरफेस फिल्मची जी लेंथ घेतलेली आहे ती आपण राजांनो ट्वाइस एल घेतली होती. त्याच्यानंतर आपल्याला वर्कचा फॉर्म्युला माहित होता. हा सर, वर्क का फॉर्म्युला कितना होता है? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, मग फोर्सची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे टी इंटू टू एल आहे. इथं पुटअप केली इंटू डीएक्स. आता या ठिकाणी 2L इंटू डीएक्स यालाच काय म्हणायचं? चेंज इन एरिया म्हणायचं. ओके, सो डीडब्ल्यू इक्वल्स टू टी इंटू डीए आपला हा फॉर्म्युला होता. यस, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इक्वल्स टू काय आलं? दिस वर्क डन इज स्टोर्ड, दिस डीडब्ल्यू इक्वल्स टू टी इंटू डीए. So this work done is stored in the form of the potential energy, and that potential energy we popularly called it as a surface energy. ये मैंने आपको बताया था. यस, याद आ रहा है. आणि हेडफोन वगैरे तुम्ही युज करता का? हेडफोन युज करायची काही गरज नाहीये. ओके, मस्त पैकी माईक ऑन करायचंय आणि आवाज ऐकत राहायचा. आता यामध्ये पुढचा जो पार्ट आहे खूप महत्वाचा पार्ट आहे, आज आपण डिस्कस करणार आहोत. आणि सर्वात महत्वाचा पार्ट जो आहे तो आज आपण डिस्कस करणार आहोत. तेवढा बी महत्वाचा नाही, पण याची डेफिनेशन खूप महत्वाची आहे. आज आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो, त्याच्यानंतर ऑप्टिव्स मिनिस्कस काय असतं, त्याच्यानंतर म्हणजे ऑप्टिव्स म्हणजे काय असतं? जवळपास कॉन्व्हेक्स मिनिस्कस असतं. त्याच्यानंतर कॉन्केव्ह मिनिस्कस काय असतं, अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो आणि ऑप्टिव्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो. आता काही मुलांना एकदम बाउन्सरच्या बाउन्सर जात आहे. ओके, बट डोंट वरी यार, जब एसपी सर आपके साथ है तो फिर डरने की क्या बात है. तर या ठिकाणी तुम्हाला आता राजांनो सांगत आहे. ओके, रेकॉर्डिंगला एकदम थोडंसं एक पॉज करतोय आणि एक पीडीएफ मी ओपन करून घेतो. यस, तर आज आपण जो पुढचा कन्सेप्ट आपण स्टडी करणार आहोत ज्याचं नाव आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. हा सर्वात महत्वाचा कन्सेप्ट आहे. याची डेफिनेशन जी आहे राजांनो खूप वेळेस बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेली आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन. आणि भरपूर साऱ्या मुलांना ही अँगल ऑफ कॉन्टॅक्टची जी डेफिनेशन आहे ती अवघड वाटते. पण यार तुम्हाला एक अंदर की बात बताऊ क्या, ही डेफिनेशन तुम्हाला पाठ करायची आवश्यकताच लागत नाहीये. जर समजा तुम्हाला कन्सेप्ट एकदम डीपली अंडरस्टँड झाला असेल तर एका चुटकीमध्ये, कशामध्ये? एका चुटकीमध्ये तुम्ही डेफिनेशन बनवू शकता. आणि कशी बनवायची हे तुम्हाला मी सांगेल, डोंट वरी अबाउट दॅट. बट त्याच्यापूर्वी आपण काय करूया, एक छोटासा क्वेश्चन कव्हर अप करूया. एकदम छोटासा क्वेश्चन आहे, आपल्या एक्सरसाइजचा क्वेश्चन आहे, 1 मार्काला विचारला जाऊ शकतो बोर्ड एक्झाम मध्ये. काय क्वेश्चन आहे? सर हमें जानना है. अरे बताने वाला हूं. ओके, थोडा सब्र रखो यार. ओके, तर या ठिकाणी क्वेश्चन आहे बघा राजांनो. काय क्वेश्चन आहे? व्हाट इज द सरफेस टेंशन ऑफ द पेंट्स? पेंट म्हणजे कोणता? आपला घराला लावायचा पेंट. यस यस, उसके बारे में बात कर रहा हूं मैं. ओके, पेंट अँड लुब्रिकेटिंग ऑइल. लुब्रिकेटिंग ऑइल म्हणजे कोणता असतं रे? यस, एनीबडी नोज द लुब्रिकेटिंग ऑइल?
लुब्रिकेटिंग ऑइल म्हणजे तुम्हाला माहित आहे का? लुब्रिकेटिंग ऑइल केप्ट लो. पेंट असेल म्हणजे घराला लावायचा जो आपण पेंट यूज करतो तो पेंट असेल किंवा लुब्रिकेटिंग ऑइल असेल तर राजांनो याचं सरफेस टेन्शन आपण कमी का ठेवतो, लो का ठेवतो? याचं कारण काय आहे? व्हाय इज द सरफेस टेन्शन ऑफ अ पेंट्स अँड द लुब्रिकेटिंग ऑइल्स केप्ट लो? ओके. जर आपण समजा पेंट आणला तर त्याच्यावर आपण दुसरं एक आपण सोल्युशन ऍड करतो. कशासाठी? कारण की त्या पेंटचा असेल किंवा लुब्रिकेशनचा असेल किंवा लुब्रिकेंट ऑइल असेल तर त्याचं सरफेस टेन्शन आपण कमी करतो, एक एक्स्ट्रा केमिकल टाकून. आणि असं आपण का करतो तर त्याचं बी आपण कारण बघणार आहोत. ओके. बघा समजा एखाद्या लिक्विडचं जर सरफेस टेन्शन जास्त असेल, सरफेस टेन्शन म्हणजे आपण काय म्हणतो याला एस डॉट टी डॉट म्हणतो, बरोबर आहे. सरफेस टेन्शन म्हणजे काय? अरे आपली एस टी. यस, एस डॉट टी डॉट. ओके, दिस इज द सरफेस टेन्शन. जर समजा सरफेस टेन्शन जास्त असेल तर त्या ठिकाणी कोणतं बी लिक्विड असू द्या तर तो लिक्विड काय करतो, त्याचा एरिया मिनिमाइज करण्याचा प्रयत्न करतो. ओके, म्हणजे या ठिकाणी तो जो लिक्विड आहे तो स्पेरिकल ड्रॉपलेट फॉर्म करण्याचा प्रयत्न करतो. ओके, म्हणजे सरफेस टेन्शन जेवढं जास्त तर त्याचा जो शेप आहे तो असा काय होतो, यस, कसा बनतो शेप, थोडा अशा टाईपचा बनतो. आणि सरफेस टेन्शन जर कमी असेल तर एकदम फ्लॅट सरफेस बनतो. यस, आलं लक्षामध्ये. मग जर समजा या ठिकाणी आपल्या घराची भिंत आहे, ओके ठीक आहे. आता या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊया. सुमितनं काय केलं यावर्षी, यार म्हणला चला राडाखोर होती एकदम नवीन घर बांधूया पुण्यामध्ये. मग त्यांनी काय केलं, सुमितनं नवीन घर बांधलं आणि घराला त्यांनी काय केलं, असा एक कलर दिला. ओके, ही भिंत आहे सुमितच्या घराची आपल्या. हा, कुठं आहे ते घर तुम्हाला नंतर सांगतो, पुढं ते भविष्यामध्ये होणार आहे. तर या ठिकाणी त्यांनी पेंट दिलेलं आहे आणि याचं जे सरफेस टेन्शन आहे त्यांनी कमी का केले? जर समजा सरफेस टेन्शन कमी नसतं तर या ठिकाणी या पेंटचे राजांनो ड्रॉपलेट फॉर्म झाले असते. काय फॉर्म झाले असते? ड्रॉपलेट फॉर्म झाले असते. आणि हा जो पेंट आहे हा पेंट जास्त दिवस टिकला नसता. मग तुम्ही काय म्हणलं असता की यार सुमितनं जो घर बांधलेलं आहे ते डुप्लिकेट घर आहे, असं म्हणलं असतं का नाही? बट सुमित आपला यार हुशार विद्यार्थी आहे. ओके, त्यांनी सायन्स एकदम चांगल्या पद्धतीने स्टडी केलेला आहे, त्याला माहित आहे. तर त्यांनी काय केलं, त्या पेंटचं सरफेस टेन्शन त्यांनी कमी केलं. का कमी केलं रे? कारण की हा जो पेंट आहे हा लार्ज एरियामध्ये स्प्रेड व्हावा, त्याचे ड्रॉपलेट बनवू नये, त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, याचं सरफेस टेन्शन कमी केलं. मग लुब्रिकेटिंग ऑइलचं बी तसंच असतं. तुम्हाला लुब्रिकेटिंग ऑइल कुठे युज करतात माहितीये का? अरे लुब्रिकेटिंग ऑइल म्हणजे माहितीये का, ज्या ठिकाणी समजा फ्रिक्शन वगैरे आहेत तर एखादा समजा पार्ट आपल्याला गुळगुळीत करण्यासाठी, एकदम फ्रिक्शनलेस करण्यासाठी, त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो गुळगुळीत करण्यासाठी. येस, आणि त्याला इंग्लिशमध्ये म्हणायचं फ्रिक्शन लेस करण्यासाठी आपण त्या ठिकाणी काय करत असतो, लुब्रिकेटिंग ऑइल युज करत असतो. येस, लक्षामध्ये. उदाहरणार्थ समजा ग्रीस पण एक प्रकारचं लुब्रिकेटिंग ऑइलच आहे. जर समजा मशिनरी पार्ट मध्ये जर घर्षण वगैरे होत असेल तर आपण काय करतो, ग्रीस टाकतो. आपल्या गाडीच्या स्प्रॉकेट मध्ये, सायकलच्या चेन मध्ये स्प्रॉकेट जे असतं ना दात्र्याचं, ओके, त्याला स्प्रॉकेट म्हणतो आपण. त्याच्यामध्ये आपण काय टाकतो, चेनवर आपण ग्रीस टाकतो. का टाकतो रे? कारण की फ्रिक्शन कमी व्हावं. मग त्यालाच म्हणायचं लुब्रिकेटिंग ऑइल म्हणायचं. लुब्रिकेटिंग ग्रीस बी असतं, लुब्रिकेटिंग ऑइल बी असतं. येस, गॉट दिस. बघा याचा आन्सर काय आहे. येस, व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन? एकदम इझी आहे. चला ठीक आहे, बघा या ठिकाणी आन्सर मी तुम्हाला लिहून दिलेला आहे. द सरफेस टेन्शन ऑफ लुब्रिकेटिंग ऑइल्स अँड द पेंट्स इज केप्ट लो इन ऑर्डर टू हेल्प देम स्प्रेड ओव्हर अ लार्ज एरिया. तर त्या लिक्विडला स्प्रेड करण्यासाठी ओव्हर अ लार्ज एरिया अँड टू अवॉइड, तुम्ही पुढे बोलू शकता, टू अवॉइड मेक द ड्रॉपलेट्स. जर समजा ड्रॉपलेट या ठिकाणी फॉर्म झाले म्हणजे या ठिकाणी काय होईल, तो जो पेंट आहे किंवा ते जे लुब्रिकेटिंग ऑइल आहे ते जास्त दिवस टिकणार नाही. आता मला सांगा, आपल्या गाडीचं इंजिन आहे, गाडीच्या इंजिन मध्ये जर आपण समजा लुब्रिकेटिंग ऑइल एकदम लो क्वालिटीचा वापरला म्हणजे याचं सरफेस टेन्शन जास्त आहे तर त्या ठिकाणी काय होतं, ही जे ऑइल आहेत ना मधल्यामध्ये काय होतील, याचे ड्रॉपलेट फॉर्म होतील आणि त्याच्यामुळे ते जे ऑइल आहे ना ते आपल्या इंजिनला डॅमेज करू शकतं. त्याच्यामुळे लुब्रिकेटिंग ऑइलचं जे हे आहे सरफेस टेन्शन आहे ते आपण कमी करतो आणि पेंटचं पण आपण सरफेस टेन्शन कमी करतो. का कमी करतो? कारण की तो लार्ज एरिया पर्यंत स्प्रेड व्हायला पाहिजे. ओके, टू हेल्प देम स्प्रेड ओव्हर अ लार्ज एरिया. येस, आलं लक्षामध्ये. सर्वांना आन्सर लक्षात आलंय का? आता याच्यामधला तुम्हाला काही जरी पॉईंट लक्षात आला असेल तो तुम्ही एक्झाम मध्ये लिहायचा, तरी पण तुम्हाला मार्क भेटतील. असं नाही की समजा हे जे आन्सर मी लिहून दिले तेच लिहावं. फक्त टू अवॉइड द फॉर्मेशन ऑफ द ड्रॉपलेट्स. फॉर्मेशन ऑफ द ड्रॉपलेट अवॉइड करण्यासाठी आपण काय करत असतो, सरफेस टेन्शन हाय करत असतो. किंवा त्या लिक्विडला स्प्रेड करण्यासाठी, स्प्रेड ओव्हर अ लार्ज एरियावर स्प्रेड करण्यासाठी देखील आपण काय करत असतो, सरफेस टेन्शन कमी करत असतो. या सर्वांना लक्षात आला का पॉईंट? येस ऑर नो मला सांगा. येस सर.
यस सर. यस यस, क्या बात आहे, क्या बात आहे, व्हेरी गुड बेटा. त्याच्यानंतर आता राजांना बघायचंय अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतं? हा सुमित, घराचं काय झालं आपण नंतर बघूया, डोंट वरी अबाउट दॅट. हा, तर या ठिकाणी बघा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो तो आपल्याला डिस्कस करायचा आहे. एकदम इझी कन्सेप्ट आहे. डेफिनेशन तुम्हाला काही मोठी वाटत असेल, तुम्हाला वाटत असेल की माय गॉड एवढी मोठी डेफिनेशन आणि कधी पाठ करायची, अरे टेन्शन घेऊ नका. बघा इकडं, ओके, सरफेस टेन्शन म्हणजे काय असतं तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर सरफेस टेन्शन तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे, बट डबल एकदा सांगतो. आणि त्याच्यानंतर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर या ठिकाणी टायटल तुम्ही पण लिहा, मी पण लिहितो, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. सो वी हॅव टू स्टडी द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता राजांनो काय केलं सांगू तुम्हाला. या ठिकाणी एक आपण वेसल घेतलं, यु नो वेसल, अरे पातेलं. यस, सर्वांना माहित आहे, केमिस्ट्रीमध्ये तसे तुम्ही सर्व हुशार आहेत. ओके, आणि त्याच्यामध्ये आपण काय घेतलं राजांनो, वॉटर घेतलं. जसं आपण काल वॉटर घेतलं होतं, यस, तसं आपण या ठिकाणी वॉटर घेतलेलं आहे. यस, व्हेरी गुड. त्याच्यानंतर वॉटरचा इथला जो सरफेस आहे तो काय झालेला आहे, थोडा असा हे झालेला आहे. यस, आलं लक्षामध्ये. आता हे वॉटर इथं आहे. आता या ठिकाणी या सरफेसला मी राजांनो काय केलं, एक टँजंट ड्रॉ केला. टँजंट म्हणजे काय असतं रे, एक स्पर्शिका. आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणतो, स्पर्शिका म्हणतो. म्हणजे जी एखादी लाईन एखाद्या सरफेसला टच करते त्यालाच म्हणायचं टँजंट, बाकी काय आहे. ओके, तर या ठिकाणी आपण टँजंट ड्रॉ केलेला आहे. मग टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस म्हणजे हा एक अँगल आहे. मग अँगल म्हणलं की दोन गोष्टीमधला अँगल असतो. अँगल थोडाच एका गोष्टीमधला असतो रे, बरोबर आहे. ही गोष्ट तुम्ही 10वी पर्यंत शिकलेली आहे. अँगल म्हणलं की दोन गोष्टीमधला आपण अँगल घेत असतो. ओके, ही एक रेषा असेल, ही एक रेषा असेल, किंवा वरची एक लाईन असेल, खालची एक लाईन असेल, याच्यामधला आपण अँगल घेत असतो. या ठिकाणी अँगल कुणाकुणामधला आहे, टँजंट मधला आणि या सॉलिड मधला. ओके, या टँजंट मधला आणि या सॉलिड मधला जो अँगल आहे त्यालाच आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणायचं. बट हा जो अँगल आहे, दिस अँगल शुड बी मेजर्ड विथ इन द लिक्विड. आता बघा, दिस अँगल शुड बी मेजर्ड विद इन द लिक्विड. अरे यार मैं कहा गया, हा हा यही है, यही. ओके ओके, डोंट वरी. ओके, हा बघा इकडं, या ठिकाणी राजांनो मी तुम्हाला काय सांगितलं, द अँगल शुड बी मेजर्ड विद इन द लिक्विड. आता विद इन द लिक्विडचा अर्थ काय होतो, एका मिनिटात तुम्हाला सांगतो. आता या ठिकाणी मला सांगा, अँगल टँजंट म्हणजे काय. या ठिकाणी बघा, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय, अँगल बिटवीन, एकदम मी सिंपल भाषेमध्ये लिहितोय, अँगल बिटवीन टँजंट ड्रॉन टू, टँजंट ड्रॉन टू, टँजंट आपण कशाला ड्रॉ केला, ड्रॉन टू फ्री सरफेस. ठीक आहे, फ्री सरफेस. ओके, आणि त्याच्यानंतर अँड सॉलिड. तर हा जो अँगल कशामधला आहे, अँगल बिटवीन टँजंट ड्रॉन टू फ्री सरफेस अँड द सॉलिड. म्हणजे हा सॉलिड आपला वेसल आणि हा टँजंट याच्यामधला अँगल जो असतो तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणायचा. आणि हा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो हा मेजर्ड विद इन द लिक्विड. आता विद इन द लिक्विड म्हणजे काय, आपण मधून मेजर करायचं आहे, बाहेरून नाही. आता याची दुसरी बाजू तुम्हाला सांगू का, या ठिकाणी आपण एक असं हे काढलेलं आहे, याला आपण या ठिकाणी राजांनो टँजंट ड्रॉ केलेला आहे. आणि सॉलिड, मग हा वरचा पण पार्ट सॉलिड आहे, हा सर वरचाही सॉलिड आहे. मग आणि टँजंट इथं आहे, मग हा पण अँगल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट व्हायला पाहिजे, कारण की हा पण अँगल बिटवीन काय आहे, अँगल बिटवीन द हा खालचा टँजंट अँड द वरचा सॉलिड. बरोबर आहे, म्हणजे अँगल बिटवीन द टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस अँड द सॉलिड. पण हा काय येतो, मेजर्ड आउटसाइड द लिक्विड येतो. आणि आपल्या डेफिनेशन मध्ये तुम्हाला कंडिशन काय टाकायची आहे, मेजर्ड विद इन द लिक्विड. म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपला करेक्ट जो आहे तो विद इन द लिक्विड आहे, लिक्विड मधला असला पाहिजे. यालाच आपण नाव दिलेलं आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. यस, डेफिनेशन बनवू आता कशी येणार आहे बघा, कशामधला अँगल आहे, द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय, द अँगल बिटवीन this tangent drawn to the free surface of the liquid. Okay, T म्हणजे tangent, angle between tangent drawn to the free surface of the liquid and the solid surface but measured within the liquid. लिक्विड मध्येच मेजर झाला पाहिजे, असा लिक्विडच्या बाहेर जमणार नाही. ओके, लिक्विड मध्येच मेजर झाला पाहिजे, त्यालाच आपण नाव दिले अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. यस, समजलं का रे, येस और नो मला सांगा. येस सर. यस, व्हेरी गुड. ओके, यस यस, क्या बात आहे. ओके, आता बघा या ठिकाणी मी काय लिहून दिले, द अँगल बिटवीन द टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस. हा, आणि दुसरं कशामधला, फ्री सरफेस ऑफ द लिक्विड अँड सरफेस ऑफ द सॉलिड. म्हणजे सरफेस ऑफ द सॉलिड आणि टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आपण कुठं ड्रॉ केलेला आहे, आपण कुठं अँगल मेजर करतोय, ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला आपण मेजर करतोय.
मेजर्ड विदिन द लिक्विड. बट जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो आपण कुठं मेजर करतोय? मेजर्ड विदिन द लिक्विड. आपण लिक्विड मध्ये मेजर करतोय. इज कॉल्ड एज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. त्याला काय म्हणायचं राजांनो? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणायचं. यस, आली डेफिनेशन सर्वांच्या लक्षामध्ये? यस, ही डेफिनेशन लिहून घ्या. द अँगल बिटवीन द टँजेंट. चला लिहून देऊ तुम्हाला डेफिनेशन मी इथं या ठिकाणी व्यवस्थित. ओके, चला ठीक आहे, या ठिकाणी मी तुम्हाला डेफिनेशन लिहितो. चल भाई फटाफट हट जातो अभी. आता हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर जवळपास आपला एक दिवाळीपर्यंत संपून जाईल. त्याच्यानंतर आपण स्पेशल न्यूमेरिकल स्टार्ट करणार आहोत. ओके, सो राइट ऑन द डेफिनेशन ऑफ द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल बिटवीन द टँजेंट ड्रॉन टू द फ्री सरफेस. द अँगल बिटवीन किंवा अँगल बिटवीन tangent drawn to free surface, tangent drawn to free surface of liquid, of the liquid. म्हणजे काय केलं? फ्री सरफेसला आपण टँजंट ड्रॉ केला. the angle between tangent drawn to the free surface of liquid and surface of solid. आणि कुणामधला? and surface of solid, and surface of solid. Okay, at the point of contact. कुठं? at the point of contact, at the point of contact. Okay, comma, measured within the liquid. तो अँगल आपण कुठं मेजर करत आहोत? विदिन द लिक्विड. ही लाईन महत्वाची आहे. मेजर्ड विदिन द लिक्विड, within the liquid, measured within the liquid is called त्याला आपण काय म्हणतो राजांनो? is called angle of contact, is called angle of contact. आणि angle of contact आपण थीटा ने इंडिकेट करत असतो. यस, आलं लक्षामध्ये सर्वांना डेफिनेशन समजलेली आहे? ओके, लिहून घेतली सर्वांनी. त्याच्यानंतर आता आपल्याला काय डिस्कस करायचं बघा. त्याच्यानंतर आता आपल्याला शेप ऑफ द मिनिस्कस डिस्कस करायचंय. आता कॉन्केव्ह मिनिस्कस काय असतं, त्याच्यानंतर कॉन्व्हेक्स मिनिस्कस काय असतं, या गोष्टी आता आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायच्या आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. चला मार्कर पेन मला युज करता येईल का या ठिकाणी? नाही, मार्कर पेन युज करता येत नाही मला. ओके, आता राजांनो बघा या ठिकाणी शेप ऑफ मिनिस्कस. याच्यामध्ये पहिलं नाव लिहा, टायटल लिहा सर्वांनी, शेप ऑफ मिनिस्कस. या ठिकाणी तुम्हाला टायटल लिहायचंय शेप ऑफ मिनिस्कस काय असतं. आणि याच्यामध्ये पहिलं जे टायटल आहे, बरं ठीक आहे, तुम्ही इथल्या इथे लिहून घ्या. शेप ऑफ मिनिस्कस लिहा टायटल. त्याच्यानंतर याच्यामध्ये नंबर ए चा पॉईंट आपल्याला बघायचा आहे. कॉन्केव्ह मिनिस्कस काय असतं? कॉन्केव्ह मिनिस्कस काय असतं? याला तुम्ही म्हणता असता अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. काय सांगितलं? कॉन्केव्ह मिनिस्कस काय असतं? कॉन्केव्ह मिनिस्कस काय असतं? आणि यालाच तुम्ही म्हणता असता अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, सर्वात महत्वाचा कन्सेप्ट आहे आणि एकदम इझी कन्सेप्ट आहे. जर समजा तुम्ही बोर्डाचं पुस्तक रेफर केलं तर तुम्हाला समजणार नाही, आणि दुसऱ्या नोट जरी तुम्ही रेफर केला भरपूर साऱ्या पब्लिकेशनच्या, बट त्याच्यामध्ये एवढं चांगल्या प्रकारे दिलेलं नाहीये, एवढं चांगल्या प्रकारे दिलंच नाही हा पॉईंट. पण बोर्डाच्या आपल्या पुस्तकामध्ये मात्र हा पॉईंट एवढा भयानक आणि चांगल्या प्रकारे दिलेला आहे. बट तो पॉईंट वाईज नाही आहे, पण या ठिकाणी मी पॉईंट वाईज असं कन्वर्ट केलेलं आहे. ओके, एकदम इझी 3-4च पॉईंट सांगितलेले आहेत, महत्वाचे आहेत. ओके, आता या ठिकाणी ही जी डायग्राम आहे, कॉन्केव्ह मिनिस्कस म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? व्हॉट इज द कॉन्केव्ह? कॉन्केव्ह म्हणजे काय आणि कॉन्व्हेक्स म्हणजे काय? तुम्ही मिरर बघितले असेल. ओके, 9th स्टँडर्ड मध्ये असेल, 10th स्टँडर्ड मध्ये असेल. कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स टाइपचे मिरर असतात. यस, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो अंतर्वक्र आणि बहिर्वक्र. ओके, आता मला माहित नाही तुम्हाला माहित आहे का नाही मराठीमध्ये, पण जस्ट दिस इज फॉर युअर ऍडिशनल इन्फॉर्मेशन, कारण की तुम्हाला माहित पाहिजे की यार आपली मराठी भाषा आहे, मराठीमध्ये याला काय म्हणतात कमीत कमी. यस, काय म्हणतात याला? अंतर्वक्र आणि बहिर्वक्र. ओके, चला ठीक आहे. तर सर्वात पहिला पॉईंट बघा. आता डायग्राम याची आपल्याला ड्रॉ करायची. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सांगतो या ठिकाणी कॉन्केव्ह मिनिस्कस आहे. ओके, हा सर कॉन्केव्ह मिनिस्कस. सो कॉन्केव्ह मिनिस्कस काय असतं? कॉन्केव्ह मिनिस्कस काय असतं बघा. या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? जर समजा आपण एखाद्या वेसल मध्ये केरोसिन असेल किंवा एखादं वॉटर असेल, आपण वॉटर असं टाकलेलं आहे. ओके, तर वॉटरचा जो सरफेस आहे तो थोडा आपल्याला अशा टाईपचा दिसतोय.
यस, आणि याच वेसलमध्ये जर समजा आपण मर्क्युरी टाकलं राजांनो, तर मर्क्युरीची जी मिनिस्कस आहे, ओके, मिनिस्कस म्हणजे शेप थोडक्यामध्ये. याला मिनिस्कसला तुम्ही काय म्हणू शकता? शेप म्हणू शकता. ओके, आपला शेप म्हणजे खायचा शेप नाही रे. यस, आलं लक्षामध्ये? नाहीतर सर शेप सॉस झाली तर मग मी खाऊ का? ओके, मुलं काय काय क्वेश्चन विचारतील देव जाणे. यस, तुम्ही व्हॉट इज गोइंग ऑन? चला ठीक आहे. कॉन्केव्ह मेनिस्कस तुम्हाला सांगतोय. आता ही आहे बघा कॉन्व्हेक्स मेनिस्कस. ही काय आहे? कॉन्व्हेक्स म्हणजे हा जो बाहेरून भाग आलेला आहे, बाहेर जो भाग आलेला आहे त्याच्यामुळे याला कॉन्व्हेक्स म्हणलं. यस, ह्या मेनिस्कसला काय म्हणायचं? कॉन्व्हेक्स म्हणायचं. आणि या ठिकाणी बघा आत गेलाय भाग, ओके, त्याच्यामुळे याला काय म्हणायचं आता? कॉन्केव्ह मेनिस्कस. याला काय म्हणायचं? कॉन्केव्ह मेनिस्कस म्हणायचं. तर आता या ठिकाणी जर समजा आपण वॉटरला ग्लासमध्ये टाकलं तर अशा टाईपची मेनिस्कस बनते. जर आपण मिल्कला ग्लासमध्ये टाकलं तर अशा टाईपची मेनिस्कस बनते. जर समजा आपण केरोसिनला, यस, केरोसिन म्हणजे आपलं जे रॉकेल असतं, ओके, केरोसिनला आपण जर समजा ग्लासमध्ये टाकलं किंवा आपण एखाद्या वेसलमध्ये टाकलं तर अशा टाईपची शेप बनते. त्याला आपण म्हणतो कॉन्केव्ह मेनिस्कस. आणि या अँगल ऑफ कॉन्टॅक्टला म्हणतात अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. काय म्हणायचं? अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय? थीटा इज लेस दॅन 90 डिग्री. अॅक्यूट अँगल सर्वांना माहित आहे. त्याच्यानंतर जर समजा आपण मर्क्युरीचा सिम्बॉल काय रे? Hg. ओके, जर आपण समजा मर्क्युरीला एखाद्या वेसलमध्ये किंवा ग्लासमध्ये टाकलं तर अशा टाईपची मिनिस्कस बनते, कॉन्व्हेक्स मिनिस्कस बनते. आणि ही मिनिस्कस कधी कोणता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर्म करते? ऑब्ट्यूज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर्म करते. ओके, ऑब्ट्यूज अँगल म्हणजे काय? थीटा इज ग्रेटर दॅन 90 डिग्री अँड लेस दॅन 180 डिग्री. ओके, तर या ठिकाणी ऑब्ट्यूज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर्म होतो. तर याच्यामधला सर्वात महत्वाचा पॉईंट आणि पहिला पॉईंट आपल्याला बघायचा आहे राजांनो, कॉन्केव्ह मिनिस्कस कधी फॉर्म होते? दॅट इज द अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कधी फॉर्म होतो. यस, याची डायग्राम आहे, ही डायग्राम ड्रॉ करा. सर्वांनी ही डायग्राम ड्रॉ करायची आहे. मी पण या ठिकाणी ड्रॉ करतो डायग्राम. ओके, सो ड्रॉ दिस डायग्राम. तर या ठिकाणी तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायची आहे. एकदम इझी डायग्राम आहे. या ठिकाणी सॉलिडची आपली बाउंड्री आहे आणि सॉलिडच्या बाउंड्रीमध्ये आपण काय घेतलेलं आहे? लिक्विड घेतलेला आहे. ओके, जर समजा सॉलिडच्या बाउंड्रीवर आपण जर लिक्विड घेतलं तर इथला सरफेस जो आहे तो थोडा असा बनतो आणि त्याच्यानंतर हा सरफेस पूर्ण प्लेन राहतो. ओके, तर या ठिकाणी आपण सगळं वॉटर टाकलेलं आहे. सो दिस इज द वॉटर, दिस इज द सॉलिड ग्लास अँड दिस इज अबो काय आहे? एअर प्रेझेंट आहे. आता आपण जो मॉलिक्यूल घेतलेला आहे, आपण मॉलिक्यूल ए हा जस्ट ग्लास आणि वॉटरचा मॉलिक्यूल असल्यामुळे जस्ट ग्लास आणि वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. हा मॉलिक्यूल ए आहे आणि त्याचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स मी या ठिकाणी सर्कलनी स्पिअरनी दाखवलेला आहे. आता याच्यावर फोर्सेस कोणकोणत्या प्रकारे ऍक्ट होतात बघा इकडं. कोणकोणत्या प्रकारे फोर्स ऍक्ट होतात? सर्वात पहिले याच्यावर कोहेसिव्ह फोर्स ऍक्ट होतो. अभी बात आएगी कि सर ये कोहेसिव्ह क्या होता है? अरे मैंने आपको बताया था यार, कितनी बार बताया था. यस, याद आ रहा है? कोहेसिव फोर्स मतलब क्या है? एडिसिव फोर्स मतलब क्या है? इसका जो एडिसिव फोर्स है ना, ये ऐसा नीचे आता है. ओके, यहाँ पर मैं ड्रॉ करता हूँ. इसका जो एडिसिव फोर्स है ना, ये इस टाइप से आता है, ये एडिसिव फोर्स आता है. एंड इसका जो टेंजेंट है ना, ये टेंजेंट कुछ इस टाइप से आता है. ओके, सो एटी क्या है? टेंजेंट है. यहाँ पर मैं सी नाम देता हूँ और यहाँ पर मैं पी नाम देता हूँ. और इसका जो रिजल्टेंट है, ये नेट रिजल्टेंट फोर्स, ये ए आर है. तो इस टाइप का आपको क्या करना है? यहाँ पर डायग्राम ड्रॉ करना है. एंड ये जो स्पीयर ऑफ इन्फ्लुएंस है, इसको आपको नाम देना है स्पीयर ऑफ इन्फ्लुएंस. ओके, मॉलिक्यूल का क्या होता है? स्पीयर ऑफ इन्फ्लुएंस होता है. उसी स्पीयर ऑफ इन्फ्लुएंस में क्या होता है? मॉलिकुलर फोर्स क्या होता है? इफेक्टिव होता है. दैट्स व्हाई हम क्या बोलते हैं उसको? ये स्पीयर ऑफ इन्फ्लुएंस बोलते हैं. तो नीचे वाटर मतलब क्या आएगा? लिक्विड आएगा. ऊपर एयर है, यहाँ पर सॉलिड है. यस, चला ठीक आहे. अशाच पद्धतीने डायग्राम या ठिकाणी मी ड्रॉ केलेली आहे. एकदम इझी डायग्राम आहे, टेन्शन घ्यायची आवश्यकता नाहीये. बघा या ठिकाणी राजांनो, हा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे, हा सर हा इयर आहे. फक्त या ठिकाणी वॉटर होतं आणि या ठिकाणी लिक्विड म्हणजे वॉटर आहे, या ठिकाणी सॉलिड आहे. तर ए मॉलिक्यूल घेतलेला आहे, त्याचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स हा आहे. त्याच्यानंतर एपी एक मी फोर्स घेतलेला आहे, एआर एक फोर्स घेतलेला आहे, त्याच्यानंतर एसी एक कंपाऊंड घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी या ठिकाणी एटी एक कंपाऊंड घेतलेला आहे. ओके, तर सर्वात पहिल्यांदा बघा या डायग्राम मध्ये आपण काय दाखवलेलं आहे? फिगर शोज अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. थीटा म्हणजे काय? थीटा या ठिकाणी किती राजांनो? थीटा हा लेस दॅन 90 डिग्री आहे. लेस दॅन 90 डिग्री. आता मला सांगा लेस दॅन 90 डिग्री. बघा या ठिकाणी तुम्हाला थीटा दिसतोय का रे? या ठिकाणी थीटा दिसतोय का? बघा मार्कर पेन कडे बघा, थीटा दिसतोय का? येस, ओके. तर व्हॉट इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट? मी तुम्हाला सांगितलंय आताच. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे सर अँगल बिटवीन द टँजेंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. म्हणजे या ठिकाणी हा फ्री सरफेसला आपण टँजेंट ड्रॉ केला.
तर हा टँजेंट इथं आलेला आहे, आपण त्याला नाव AT नंतर दिलेलं आहे. त्याच्यानंतर अँगल बिटवीन टँजेंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड अँड द सॉलिड, हा सॉलिड आहे खालचा, बरोबर आहे. मग याच्यामधला जो अँगल आहे त्या अँगललाच आपण स्वतःहून नाव दिले राजांनो, त्याला आपण काय म्हणतो, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतो. हा आपण आउटसाइडने मेजर करतो का? आता हा पण टँजेंट आणि सॉलिड मधला अँगल आहे, नाही, आपल्याला इनसाइड द लिक्विड मेजर करायचा आहे, म्हणजे हा आहे. मग ऑफकोर्स हा जो अँगल आहे, हा अँगल यार लेस दॅन 90 डिग्री येणारच आहे, ऑफकोर्स इथं आलेलाच आहे ना, मग त्याच्यामुळे याला आपण म्हणलं अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. बट या ठिकाणी जर समजा केरोसिन, वॉटर किंवा मिल्क असेल, जेव्हा ते सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं, तर या ठिकाणी अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्टच का फॉर्म होतो, किंवा ही जी मिनिस्कस या ठिकाणी बनत आहे, कॉन्केव मिनिस्कसच का बनत आहे? कारण की तुम्ही आता इथे ऑब्झर्व केलेली आहे, या ठिकाणी जी मिनिस्कस बनते बघा, हा आपला सॉलिडचा सरफेस आहे, तर ही जी मिनिस्कस बनते ती अशा टाईपची बनते, बरोबर आहे. या ठिकाणी कॉन्केव टाईपची मिनिस्कस बनते. ही मिनिस्कस आपली अशा टाईपची बनते का रे? नाही. ओके, ही झाली आपली कॉन्व्हेक्स मिनिस्कस आणि ही झाली आपली कॉन्केव मिनिस्कस. यस, इज दॅट क्लिअर टू ऑल ऑफ यू? येस ऑर नो मला सांगा. येस सर. यस, हा. त्याच्यानंतर राजांनो पुढचा पॉईंट बघा, फिगर शोज द अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. या ठिकाणी फिगर मध्ये दाखवत आहे तेच आपण म्हणलेलं आहे, फिगर शोज अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, त्याच्यानंतर आता पुढचा पॉईंट काय आहे बघा, केरोसिन इन अ ग्लास बॉटल. आता याचं जे आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे ते आपण काय केलेलं आहे, केरोसिनला आपण ग्लास बॉटल मध्ये टाकलेलं आहे. ठीक आहे बात. ओके, उसके आगे चलो. आता काय म्हणलं बघा, कन्सिडर अ मॉलिक्यूल ए, दॅट इज द कन्सिडर अ मॉलिक्यूल सच ॲज ए. आपण ए मॉलिक्यूल सारखा एखादा आपण मॉलिक्यूल कन्सिडर केलेला आहे, सच ॲज ए, ऑन द सरफेस ऑफ द लिक्विड नियर द वॉल ऑफ द कंटेनर. म्हणजे आपण जो या ठिकाणी मॉलिक्यूल कन्सिडर केलेला आहे, आता ही जी सॉलिडची लिक्विडची पेर होती ही ऍक्च्युअल मध्ये ही अशी होती, आणि आपण जो ए मॉलिक्यूल कन्सिडर केलेला आहे हा नियर द, कुठं आहे, नियर द, यस, नियर द, कन्सिडर अ मॉलिक्यूल सच ॲज ए ऑन द सरफेस ऑफ द लिक्विड. हा मॉलिक्यूल लिक्विडच्या सरफेसवरचा आहे, नियर द वॉल ऑफ द कंटेनर, म्हणजे या कंटेनरची जी वॉल आहे त्याच्या नियर मॉलिक्यूल आहे. ओके, मग याच्यावर कोणकोणते फोर्सेस ऍक्ट होतात? हा जो एपी फोर्स आहे, एपी फोर्स कुठे आहे बघा, डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत आहे एपी फोर्स. हा सर, एपी फोर्स दिसत आहे बघा बरं, एपी फोर्स कुठे आहे? ओके, सर्वांना दिसतो एपी फोर्स? येस सर. यस, हा जो एपी फोर्स आहे, हा एपी फोर्स म्हणजे ऍक्च्युअल मध्ये काय असतो राजांनो, नेट ऍडिसिव्ह फोर्स असतो. आणि ऍडिसिव्ह फोर्सची मी तुम्हाला डेफिनेशन सांगितली होती, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ द डिफरंट सबस्टन्स. म्हणजे हा वॉटरचा मॉलिक्यूल आहे, वॉटर म्हणजे या ठिकाणी ऍक्च्युअल मध्ये आपण केरोसिन घेतलंय, सो हा केरोसिनचा मॉलिक्यूल आहे, आणि इकडे हा सॉलिडचा मॉलिक्यूल आहे. मग केरोसिन हा डिफरंट सबस्टन्स, सॉलिड हा डिफरंट सबस्टन्स, याच्यामधलं जे अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे त्याला आपण म्हणतो ऍडिसिव्ह फोर्स, कारण की डिफरंट मॉलिक्यूल येत आहेत. ओके, मॉलिक्यूल ऑफ द डिफरंट सबस्टन्स येतात, एक केरोसिन दुसरा सॉलिड, म्हणजे याच्यामधला जो अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो त्याला म्हणतो आपण ऍडिसिव्ह फोर्स. म्हणजे एपी काय आहे राजांनो, ऍडिसिव्ह फोर्स आहे, हा सर दिसतोय. त्याच्यानंतर एसी काय आहे बघा, एसी म्हणजे नेट कोहिसिव्ह फोर्स आहे, आणि कोहिसिव्ह फोर्स म्हणजे काय असतो, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्यूल ऑफ द सेम सबस्टन्स. म्हणजे या ठिकाणी जेवढे वॉटरचे मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत, ओके, जेवढे वॉटरचे मॉलिक्यूल या ठिकाणी प्रेझेंट आहेत, याच्यामध्ये जो, ओके, या कॉन्केला मी म्हणतो, हा, जेवढे वॉटरचे मॉलिक्यूल प्रेझेंट आहे याच्यामध्ये जो फोर्स प्रेझेंट आहे तो म्हणजे कोणता आहे, एसी आहे. आणि एसीलाच आपण काय नाव दिलेलं आहे, यस, कोहिसिव्ह फोर्स आपण नाव दिलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर एटी म्हणजे काय रे, एटी म्हणजे सर्वांना माहित आहे, एटी म्हणजे आपण टँजेंट ड्रॉ केला या फ्री सरफेसला, तर या ठिकाणी बघा पुढचं नाव येतं एटी, म्हणजे सगळ्यात शेवटचं नाव आहे या ठिकाणी बघा, एसी झालं एटी. एटी म्हणजे काय, टँजेंट ड्रॉन टू द फ्री सरफेस. आणि एआर म्हणजे काय, नेट फोर्स. म्हणजे हा जो ऍडिसिव्ह फोर्स आहे आणि कोहिसिव्ह फोर्स आहे, या दोघांमध्ये जो जास्त फोर्स असेल त्याचा म्हणजे नेट फोर्स असतो एआर. आणि एआर कुठं आहे, एआर हा आपला सॉलिड मध्ये घुसतोय बघा, सॉलिड मध्ये घुसतोय. ओके, आणि हे एकच कारण आहे की या ठिकाणचं जे लिक्विड आहे ते असं वर जातं आणि कॉन्केव मिनिस्कस फॉर्म होते आणि अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर्म होतो, कारण की रिझल्टंट नेट जो फोर्स आहे तो सॉलिड मध्ये येतोय. येस, बघा पुढे आपण पॉइंट मध्ये एक्सप्लेन करणार आहोत, काय आहे बघा, इन दिस केस मॅग्निट्यूड ऑफ द ऍडिसिव्ह फोर्स इज एपी. एपी म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ द ऍडिसिव्ह फोर्स आहे, नो डाऊट. इज सो लार्ज, ऍडिसिव्ह फोर्स हा इतका लार्ज आहे, इज सो लार्ज दॅट द नेट फोर्स AR इज डायरेक्टेड इनसाइड द लिक्विड. तर एपी हा सर्वात जास्त असल्यामुळे या ठिकाणी जो AR जो फोर्स आहे तो कुठं आहे, डायरेक्टेड इनसाइड द सॉलिड आहे. यस, या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचंय बघायचं लिहिलेलं आहे, डायरेक्टेड that the net force AR is directed inside the liquid. या ठिकाणी लिक्विड येणार नाही, डायरेक्टेड इनसाइड द सॉलिड येणार आहे. एक करेक्शन करा नोट्स मध्ये आपल्या. ओके, या ठिकाणी येणार आहे सॉलिड येणार आहे. यस, लक्षामध्ये, दिस इज द प्रिंट मिस्टेक, प्रिंट मिस्टेक नाहीये. ओके, हँड रायटिंग मिस्टेक. यस,
कारण की हा एपी इतका जास्त आहे, सो लार्ज दॅट द नेट फोर्स ए आर इज डायरेक्टली इनसाइड द सॉलिड. त्याच्यानंतर काय होतं बघा, फॉर इक्विलिब्रियम ऑफ अ लिक्विड सरफेस द नेट फोर्स ए आर आहे जो ऍक्टिंग ऑन द मॉलिक्यूल ए आहे मस्ट बी नॉर्मल टू द लिक्विड सरफेस ऍट ऑल पॉइंट. तर या ठिकाणी इक्विलिब्रियम कंडिशनला काय होतं, एक गोष्ट सांगतो तुम्हाला. इक्विलिब्रियम कंडिशनला हा जो ए आर फोर्स आहे हा कशाला नॉर्मल पाहिजे, म्हणजे कशाला परपेंडिक्युलर पाहिजे, या लिक्विडला. आता या ठिकाणचं आपण लिक्विड समजा एक अशा टाईपचं घेतलं, मग याला परपेंडिक्युलर म्हणजे असा येतोय, बरोबर आहे. हा मॉलिक्यूल ए, हा मॉलिक्यूल आपला, हा ए आर म्हणजे कोणता, नेट रिझल्टंट फोर्स. ओके, नेट फोर्स. तर ए आर हा इकडे आलाय, बट हा आपला ए आर कुठं आहे, ऍडिटिव्ह फोर्स जास्त असल्यामुळे ए आर हा आपला सॉलिड मध्ये येतोय. ओके, दिस इज द या ठिकाणी लिक्विड कन्सिडर करूया, अँड दिस इज द सॉलिड. तर ए आर फोर्स हा सॉलिड मध्ये जातोय, त्याच्यामुळं इथला जो सरफेस आहे तो सरफेस असा बनण्याचा प्रयत्न करतो, कारण की ए आर जो असतो, हा ए आर जो असतो या लिक्विड सरफेसला ऑलवेज नॉर्मल असतो, म्हणजे परपेंडिक्युलर असतो. मग त्याच्यामुळेच काय व्हायलंय, इथले जे मॉलिक्यूल आहेत बघा, त्याच्यानंतर काय आलं बघा, फॉर द रिझल्टंट फोर्स ए आर टू बी नॉर्मल टू द टँजेंट, म्हणजे या टँजेंटला हा जो रिझल्टंट फोर्स आहे ए आर, म्हणजे बघा ही जी टँजेंट आहे या टँजेंटला हा जो रिझल्टंट फोर्स आहे ए आर. आता बघा या ठिकाणी कुठं दाखवतो तुम्हाला, यस इथं दाखवायचा प्रयत्न करतो मी. तर हा जो, एक मिनिट, पेन चेंज करतो मी. आता हा जो ए आर आहे, हा ए आर जो फोर्स आहे, एक मिनिट, हा जो ए आर फोर्स आहे हा काय राहतो, एटी ला ऑलवेज यस नॉर्मल राहतो, परपेंडिक्युलर राहतो. त्याच्यामुळे हा एटी तर इथे फिक्स असा आहे, त्याच्यामुळे हा परपेंडिक्युलर राहण्यासाठी इथले जे मॉलिक्यूल आहेत आता ते काय होतात बघा. त्याच्यानंतर काय होतात, ही कंडिशन सॅटिस्फाय होण्यासाठी, म्हणजे ए आर शुड बी नॉर्मल टू द टँजेंट, म्हणजे काय, फॉर अ रिझल्टंट फोर्स ए आर टू बी नॉर्मल टू द टँजेंट द लिक्विड नियर द वॉल pile up against the solid boundary so that the tangent AT is perpendicular to AR, and this makes concave meniscus. तर याच कारणामुळे काय होतं, हा जो ए आर आहे हा ए आर ऑलवेज नॉर्मल टू द टँजेंट पाहिजे, म्हणजे परपेंडिक्युलर पाहिजे. मग हे होण्यासाठी आता इथले जे मॉलिक्यूल आहेत, ओके, इथले जे मॉलिक्यूल आहेत या सॉलिड सरफेसवरचे, सॉलिड सरफेसच्या जवळचे, ते काय होतात, असे पाईलअप होतात. पाईलअप म्हणजे वर चढतात. ओके, इथं असे सॉलिड कडे वर चढतात, त्याच्यामुळे इथला जो सरफेस आहे तो कॉन्केव्ह बनतो. त्याच्यामुळे या ठिकाणी जी मिनिस्कस फॉर्म होते ती कोणती मिनिस्कस फॉर्म होते, कॉन्केव्ह मिनिस्कस फॉर्म होते. ओके, सो ऑब्वियसली सच लिक्विड वेट दॅट अ सॉलिड सरफेस. त्याच्यामुळे काय होतं, ऑब्वियसली हे जे लिक्विड आहेत ते काय करतात, त्या सॉलिड सरफेसला भिजवतात, म्हणजे वेट करतात. आणि हा पॉईंट महत्वाचा आहे एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू, कारण की खूप वेळेस याच्यावर एमसीक्यू विचारलेला आहे. कोणत्या टाईपचे लिक्विड जे आहेत ते काय करतात, सॉलिडला वेट करतात किंवा वेट करत नाहीत. येस, कोणत्या टाईपचे, कॉन्केव्ह मिनिस्कसचे जे लिक्विड आहेत. ओके, जसं की केरोसिन आहे, वॉटर आहे, मिल्क आहे, हे जे लिक्विड आहेत ते काय करतात, त्या सॉलिडला वेट करतात, भिजवतात. याचं उदाहरण घेऊ का, जर समजा आपण ग्लास घेतला राजांनो, यस ग्लास घेतलेला आहे आपण, या ग्लास मध्ये आपण काय केलं, वॉटर टाकलं. आन्सर वॉटर टाकलं. मग वॉटर जे आहे ऍक्च्युअल मध्ये असं म्हणतं, जर समजा तुम्ही झूम केलं तर हे वॉटर कसं होतं, हे ऍक्च्युअल मध्ये असं होतं. जर समजा तुम्ही वॉटर याच्यातून पूर्ण काढून घेतलं या ग्लास मधून, तर या ठिकाणी ड्रॉपलेट असे चिपकवलेले असतात, म्हणजे हे जे लिक्विड काय करतंय, या सॉलिडला भिजवत आहे. बट याच्या व्यतिरिक्त जर समजा तुम्ही मर्क्युरी ड्रॉप टाकला, मर्क्युरी ड्रॉप असा होतो ऍक्च्युअल मध्ये. ओके, मर्क्युरी टाकला तर मर्क्युरीला जेव्हा तुम्ही काढून घेतलं तर मर्क्युरीचा एक बी ड्रॉपलेट याला हे होत नाही, चिपकत नाही, म्हणजे वेट करत नाहीये. ओके, तो पार्ट आपण उद्या डिस्कस करूया. या ठिकाणी आपण थांबवत. याच्यानंतरचा जो पुढचा पार्ट आहे, कोणता पार्ट, यस दॅट इज द कॉन्व्हेक्स मिनिस्कसचा जो पार्ट आहे, दॅट इज द ऑप्टिव्ह अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपण त्याला म्हणतो. हा पार्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. ओके, थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय बाय टू ऑल ऑफ यू.